18 जानेवारी 2026ला यावर्षी वर्षातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली मौनी अमावस्या साजरी केली जाईल. मौनी अमावस्या म्हणजे काय याचं उत्तर तिच्या नावातच आहे. मौनी अमावस्या ही फार महत्त्वाची आहे. यावर्षी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर मौनी अमावस्येला आपण काय करावे, काय करू नये आणि काय केल्याने आपल्याला काय फळप्राप्ती होणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे, जो माघ मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी आवर्जून आपल्याला गंगा स्नान करायचं आहे किंवा तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन नद्यांमध्ये स्नान करायचं आहे. या दिवशी तीर्थस्नान केल्याने खूप सारं पुण्य भेटत असतं. शक्य झालं तर तीर्थस्थळावर जावं, नाही झालं तर आपल्या घरातील पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य भेटत असतं. या दिवशी जप तप पितृतर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे, कारण हा महिना संपूर्ण या महिन्यामध्ये म्हणतात की पौष महिन्यामध्ये दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे आणि त्यातच मौनी अमावस्येला दानधर्म केल्याने खूप चांगला फायदा होतो. म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून दानधर्म करायचा आहे. आता बघूया की मौनी अमावस्या कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. 18 जानेवारी 2026ला रविवारी मौनी अमावस्या आहे. अमावस्या तिथीचा प्रारंभ हा 17 जानेवारी रात्री 12:04 होणार आहे आणि अमावस्या तिथी ही 18 जानेवारी रात्री 1:22 संपणार आहे. मौनी अमावस्या हा दिवस शांतता आणि आत्मसाक्षात्कारासाठी समर्पित आहे. या दिवशी मौन धारण करण्याचे विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे मन शांत होते आणि आत्मसाक्षात्कारसुद्धा होतो. मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला मौन धारण करायचं आहे. कुणालाही वाईट साईड शब्द बोलायचं नाही. होता होईल तितकं कमी बोलायचं आहे. त्याबरोबरच असं म्हणतात की मौनी अमावस्येला एक उपवास केला जातो. उपवास आणि काय असं असतं की त्या दिवशी जर आपण देवांची आराधना केली किंवा प्रार्थना केली तर आपली दुरावलेली नाती ही जवळ येत असतात. कोणतंही तुमचं नातं असेल, काही कारणांमुळे लांब गेलं असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची आणि विष्णू भगवंताची जर पूजा केली ना तर आपल्याला ती नाती परत भेटत असतात. तर काय करायचं, मौनी अमावस्येच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला कधीही वेळ भेटेल तेव्हा देवासमोर जाऊन शांत बसायचं. कोणासोबतही बोलायचं नाही. 1 तास असेल, 2 तास असेल, 1.5 तास असेल, जो पण वेळ तुमच्याकडे असेल तो देवासमोर शांत बसायचं आणि महादेवाची आणि विष्णू भगवंताची सेवा करायची. त्यामध्ये विष्णू भगवंताची विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. महादेवाची सेवा करायची झाली तर शिवचालिसाचं तुम्ही पठण करू शकता. महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा साधं सोपं ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता किंवा 11 माळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ही सेवा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत फलदायी आहे, कारण संपूर्ण पृथ्वीचा कार्यभार हा विष्णू भगवान आणि महादेव चालवत असतात. तर जर तुम्ही या मौनी अमावस्येचं औचित्य साधून जर यांची प्रार्थना केली तर तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असू द्या, कुठलंही नातं असू द्या, ते तुमच्यापासून जर दूर गेलेलं असेल तर या सेवेमुळं नक्कीच परत भेटत असतं. आणि उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या सेवा करायच्या आहे. त्याबरोबरच पौष महिना हा सूर्यदेवांची आराधना करण्यासाठी समर्पित असतो. पूर्ण महिनाभर जरी आपल्याकडून सेवा झाली नसेल तरी उद्या सकाळी लवकर उठून सूर्य उगवण्याच्या आधी पाण्यामध्ये काळे तीळ मिश्र करायचे, काळे तीळ घालायचे आणि त्या पाण्याने सूर्याला अर्घ्या द्यायच्या. संपूर्ण महिनाभर सूर्यदेवाची पूजा केल्याचं फळ आपल्याला भेटणार आहे, कारण उद्याची मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि शुभ फळ देणारी आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येकाने घरामध्ये उद्या ही सेवा करायचीच आहे. त्याबरोबर संपूर्ण घर स्वच्छ करावं, जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येईल. त्याबरोबरच या दिवशी घरामध्ये कोहळा बांधावा, त्याबरोबर लिंबू मिरची ही पण बांधावी. याने जी आपल्या घरातील नेगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते. त्याबरोबरच आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनसुद्धा काळं आणि पांढरं वस्त्र घालायचं नाही, कारण असं म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी जास्तीत जास्त नेगेटिव्ह एनर्जी ही पसरलेली असते. म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी चुकूनसुद्धा काळं आणि पांढरं वस्त्र परिधान करायचं नाही. पूर्वीच्या काळी काही चूक भूल झाली असेल किंवा काही नाती आपल्यापासून लांब गेली असेल किंवा कोणती गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर ऋषीमुनी
मौन व्रत धारण करायचे आणि तेव्हापासूनच मौनी अमावस्येची सुरुवात झालेली आहे. पण आत्ता आपल्याकडून ते होणार नाही. तर आपल्याला फक्त एकच दिवशी, उद्याच्या दिवशी फक्त मौन व्रत धारण करायचं आहे. तुम्हाला दिवसातून जितका वेळ भेटेल तितकी भगवंतापुढे जाऊन आराधना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी दानधर्म आवर्जून करा. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, अन्नदान करा. त्याबरोबर गायींना, मुंग्यांना, जे काही प्राणी पक्षी आहेत त्यांची मदत करा. गरजूंना वस्त्रदान करा. कारण या दिवशी केलेल्या दानाचं फळ आपल्याला कितीतरी पटीने अधिक भेटत असतं. पितरांच्या शांतीसाठी पितृतर्पण आपण करू शकता. येणेकरून पितरांना सद्गती प्राप्त होईल आणि त्यांना सद्गती प्राप्त झाली तर त्यांचे शुभाशीर्वाद हे आपल्याला भेटत असतात. त्याबरोबरच मौनी अमावस्या ही वर्षातील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अमावस्या आहे. या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या सर्व सेवा करायच्या आहेत. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.